जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या दिव्य ज्योतिषा चॅनलवरती. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आज आपण अशाच एक नवीन मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आज जग एका अत्यंत नाजूक वळणावर उभे आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले युद्ध, विनाकारण वाढणारे वाद आणि त्यात ओढले जाणारे देश, हे सर्व पाहून सामान्यांच्या मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे. मात्र ज्योतिषशास्त्रीय किंवा ज्योतिषशास्त्रात प्रत्येक घटनेनुसार सर्व घटनेला काही ज्योतिषीय ग्रहस्थिती देखील कारणीभूत आहे. या सर्व विध्वंसक घटनांमागे ग्रहांची विशिष्ट चाल कारणीभूत आहे. या सुदैवाने त्या दोन ग्रहांची युती तुटायचा वेळ जवळ येतोय. ते दोन ग्रह म्हणजे मंगळ आणि राहू. मंगळ राहूची युती ज्योतिषशास्त्राने अंगारक योगाचा प्रभाव, इवन अंगारक योग असं मानलेला आहे. या अंगारक योगाचा प्रभाव जगावरती कधीपासून स्टार्ट झालाय? 23 फेब्रुवारी 2026 पासून मंगळ ग्रह राहूच्या युतीच्या संबंधात आलेले आहे. ह्या सगळ्या युतीचा जो शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे 2 एप्रिल 2026 पर्यंत आहे. अंगारक योग म्हणजे काय? अंगारक योग म्हणजे दोन हट्टी ग्रहांची युती. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्नी आणि ऊर्जेचा आणि तामसी तत्वाचा कारक मानलेला आहे, तर राहू हा भ्रम आणि विचित्र घटना घडवून आणणारा ग्रह मानलेला जातो. तेव्हा हे दोन ग्रह एकत्रित येतात तेव्हा ज्योतिषशास्त्र त्याला अंगारक योग असे संबोधतात. ह्या सगळ्या गोष्टींचे प्रभाव आणि स्वभाव हे कशा पद्धतीचे असतात? हे दोन्ही ग्रह अत्यंत हट्टी आणि अनाकलनीय आहे. ह्या दोन्ही ग्रहांच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर कुठल्याच गोष्टींच्या बाबतीत काहीही संबंध नसताना बिनाकामी छोटीशी गोष्ट खूप टोकापर्यंत घेऊन जाणे म्हणजे हे सगळ्यात मोठे लक्षण मंगळ राहूचे आहे. मानसिकतेवर ह्या सगळ्या ग्रहांचे कशा पद्धतीचे परिणाम होतात ते बघायला गेलं तर ज्याच्यामुळे विचार करण्याची क्षमता माणसाची कमी होऊन माणूस खूप आक्रमकतेकडे ओढला जाऊ शकतो. काहीही संबंध नसताना वादविवादांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव बघायला जाऊ शकतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एका देशापुरती मर्यादित असलेला वाद हा आता इतर देशांच्या सहभागामुळे जागतिक रूप धारण करत आहे. ही सर्व लक्षणे मंगळ राहूच्या नकारात्मक प्रभावाचे देखील प्रतिबिंब आहेत ना. हेच तर आहे ज्योतिषशास्त्रात हे सर्व काही बदलणारा काळ समोर आला आहे. त्याचे कारण म्हणजे 2 एप्रिल नंतर हे चित्र बदलताना दिसते. ज्योतिषशास्त्रीय किंवा ज्योतिषीय गणितानुसार 2 एप्रिल नंतर या युतीचा प्रभाव ओसरू लागणार आहे. याचा अर्थ असा की जागतिक स्तरावरती सुरू असलेले संघर्षात कुठेतरी शिथिलता देखील येऊ शकते. ती कशा पद्धतीची? युद्धावरती चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. लोकांच्या मनातील असलेली भीती आणि आक्रमकता कमी होऊन शांततेचे वातावरण देखील या 2 तारखेनंतर कमी होण्याचे चान्सेस आहे. जोपर्यंत ही युतीचा प्रभाव आहे तोपर्यंत आपण काय केले गेले पाहिजे, इवन काय उपाय करून जनसामान्यांनी ह्या सर्व युतीच्या दुष्परिणामातून किंवा ह्या सर्व गोष्टीच्या सावटातून कसे बाहेर निघल्या जाऊ शकतो, त्याच्यासाठी शास्त्रांनी काही उपाय देखील दिलेले आहे. त्यात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे नैमित्तिक रुटीनमध्ये शक्य होत असेल तर डेली 3 वेळा बजरंग बाणाचे पाठ करावे. बजरंग बाणाचा पाठ करत असताना जे कोणी नॉनव्हेज करत असतील, जे कोणी ड्रिंक करत असतील त्यांनी कृपया करून ते बंद करा, जेणेकरून या सर्व युतीचा प्रभाव आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये, करिअर लाईफमध्ये आणि लव्ह लाईफमध्ये नको व्हायला पाहिजे. तर हा बजरंग बाणाचा पाठ डेली 3 वेळा करावा. लागेल तेवढे थोडे दिवस या बजरंग बाणाचा पाठ करावा, जेणेकरून येणाऱ्या काळात कमीत कमी 43 दिवस जे कोणी करतील त्यांच्या पत्रिकेतील सर्व प्रकारचे अंगारक योग असेल, मंगळाचे दोष असतील ते नष्ट होतील. या सर्व युतीच्या संबंधात आपण वैयक्तिक काय काय काळजी घेणं महत्वाचे आहे? त्यात सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे स्वतःवरचा रागावर कंट्रोल ठेवा. ज्या लोकांना रागावरती कंट्रोल राहत नाही अशा लोकांनी कृपया करून हनुमंतरायाची साधना करणं हे फायदेदायक ठरू शकतं. दुसऱ्या नंबरचा उपाय संयम बाळगणे आणि
कोणाविषयीही मनात राग, द्वेष, तिरस्कार निर्माण न ठेवणे हे या दोषावर किंवा ह्या युतीवरचं सगळ्यात मोठं उपाय असू शकतो. विनाकारण कुठल्याही वादात पडणे टाळावे. होईल तेवढं सकारात्मक विचारांशी वागावे किंवा सकारात्मक विचारांची कास धरावी, जेणेकरून या अंगारकी योगाचा किंवा या अंगारकी युतीचा आपल्या कौटुंबिक स्थितीवरती, आर्थिक स्थितीवरती कसाही त्याचा प्रभाव होणार नाही. बस आजच्यासाठी इतकेच. भेटू उद्याच्या अशाच नवीन एक रोमांचकारी किंवा एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. वरील सर्व चर्चामध्ये मंगळ राहूच्या संबंधाने आपण चर्चा केली आणि जागतिक लेवलला जनसामान्यांवरती होणाऱ्या सर्व परिणामांचा विचार केला. मंगळ राहूचा अंगारक दोषाच्या संबंधाने, त्या मंगळ राहूचा स्वभावाच्या दृष्टीने होणारे जनसामान्यांवरती व जागतिक पद्धतीने होणारे सर्व प्रकारचे हालचाली किंवा दुष्परिणाम आपण बघितलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नवग्रहांमध्ये फक्त मंगळ राहूच्या स्वभावाच्या दृष्टीने घडणाऱ्या घटनेला महत्व देऊन आपण मंगळ राहूच्या युतीच्या संबंधाने किंवा गोचर स्थितीने जी काही घटना घडते त्याला आपण प्राधान्य देऊन हे सगळे चर्चा केलेली आहे. यात बाकीच्या ग्रहांची गोचर स्थिती ही खूप महत्वाची मानली जाणार आहे. त्यामुळं जी कुठली आपण तारीख वाईज ज्या काही गोष्टी बोललो त्या फक्त मंगळ राहूच्या दृष्टीने, गोचर स्थितीने, राशी परिवर्तन आणि त्याचे होणारे जनसामान्यांवरती किंवा युद्धजन्य परिस्थितीवरती होणारे परिणाम आपण यामध्ये दर्शवलेले आहेत.